राज्यातल्या 40 लाख अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 8,000 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून मदत देण्यासाठी आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यासाठी आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण अनेक दिवसांपासून ज्या पीक विम्याची वाट शेतकरी अक्षरशः आतुरतेने पाहत होते, त्या पीक विमा वाटपाबद्दल अखेर अत्यंत मोठी अपडेट आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे. राज्य सरकारने पीक विमा वाटपाला हिरवा कंदील दिलेला असून आता पहिला टप्पा सुरूसुद्धा झालेला आहे. यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना, आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अतिशय मोठ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांबद्दल अतिशय महत्त्वाचा निर्णय मंजूर करण्यात आला. बराच काळ रखडलेली पीक विम्याची रक्कम आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात आले. खरीप हंगामातील नुकसान भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आनंदाची बातमी सरकारकडून आली. पण इथेच एक अजून महत्त्वाची बातमी आहे, ती सुद्धा अत्यंत इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. गेल्या अनेक महिन्यांपासून निधीच्या वाटपाची प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांमुळे थांबली होती. अनेक शेतकरी बियाणं, खतं आणि औषधांच्या अतिरिक्त खर्चामुळे आर्थिक अडचणीत सापडले होते, संकटात सापडले होते. आता मात्र आपल्या सरकारने निधीच्या वाटपाचा मार्ग पूर्णपणे मोकळा केला. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या काही तासात मोठी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी आहे का, प्रत्येकाला रक्कम भेटणार नाही हे सुद्धा लक्षात घ्या. सरकारने लाभार्थ्यांच्या निवडीसाठी स्वतंत्र पडताळणी प्रक्रिया, तपासणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. आधार लिंक, बँक खातं, KYC आणि जमिनीच्या महत्त्वाच्या नोंदी या सगळ्या तपासूनच अंतिम यादी तयार करण्यात आली. ज्यांची सर्व माहिती योग्य आहे त्यांच्याच खात्यात पहिल्या टप्प्यामध्ये लाभ पोहोचेल. त्यामुळे पुढची माहितीसुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे तुम्ही पुढची माहितीसुद्धा काळजीपूर्वक ऐका. आता यावेळी पीक विमा वितरण महा-DBTच्या माध्यमातून करण्यात येत आहे. थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या पद्धतीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. त्यामुळे मध्यस्थांचा प्रश्न आता कायमचा संपला. लाभार्थ्यांना थेट आर्थिक मदत मिळेल. सरकारने अधिकृत यादीसुद्धा यासाठी जाहीर करायला सुरुवात केलेली आहे. सर्वात मोठी बातमी म्हणजे पहिल्या टप्प्यात आपल्या राज्यातील 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा 100% जमा होईल. ज्यांचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आलेलं आहे त्यांनी त्यांचं बँक खातं, मोबाईलचा नंबर ॲक्टिव्ह ठेवणं अत्यंत इम्पॉर्टंट, महत्त्वाचं आहे. कारण निधी जमा झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मोबाईलचा मेसेज येईल की तुमच्या अकाउंटमध्ये निधी जमा झालेला आहे. आता काही तांत्रिक कारणांमुळे अडकलेली प्रक्रिया, पीक विम्याची प्रक्रिया वेगाने राबवण्याचे स्पष्ट आदेश आपल्या प्रशासनाने दिले. त्यामुळे वितरणाचा वेग वाढला असून पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे. कर्जाचा भार सहन करणाऱ्या आणि नुकसानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरत आहे. आता तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीत आहे का हे सुद्धा जाणून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं, इम्पॉर्टंट ठरलंय. कारण पुढे आपण संपूर्ण जिल्हानिहाय माहिती पाहणार आहोत. कारण पुढची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची, इम्पॉर्टंट आहे. इथे एक गोष्ट सर्वांनी समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे. अनेक जण विचारत आहेत की काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले, काहींच्या खात्यात अजून का आले नाही. तर यामागचं कारण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ही सिस्टीम DBTच्या माध्यमातून राज्यातील लाखो लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी निधी पाठवणं शक्य नसतं. त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने निधीच्या वाटपाचा निर्णय घेतला आणि आता 12 जिल्ह्यांपासून पहिल्या टप्प्याची सुरुवातसुद्धा झाली. पण थांबा, कारण पुढची माहिती आणखी मोठी आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पीक विम्याचा निधी का अडकला होता याबद्दल सुद्धा मोठा खुलासा झाला. मंत्रिमंडळ बैठकीत नैसर्गिक आपत्ती आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना यामुळे डबल दिलासा मिळेल. एकीकडे आर्थिक पॅकेज मंजूर झालं आणि दुसरीकडे पीक विमा वाटपाला सुद्धा गती मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिल्यानंतर निधीच्या वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. खरीप हंगामातील नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा आधार ठरत आहे. बियाणं, खतं आणि औषधांच्या वाढत्या खर्चामुळे अडचणीत आलेल्या कुटुंबांना आता आर्थिक श्वास मिळत आहे. पण जर तुमच्या खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल तर पुढची माहिती नक्की ऐका. काही महत्त्वाच्या गोष्टी तात्काळ तपासून घ्या. तुमचं आधार लिंक, बँक खातं,
हे सक्रिय आहे का, NPCI मॅपिंग पूर्ण आहे का, KYC पूर्ण आहे का, त्याच पद्धतीने जमिनीच्या नोंदी आणि सातबाऱ्याचा उतारा यांच्यातली माहिती अपडेट आहे का, यापैकी एखादी माहिती जरी अपूर्ण असेल तर तुमचा निधी अडकू शकतो. त्यामुळे आजच तुमची कागदपत्र तपासून घ्या, कारण सरकारने वाटप सुरू केलेलं आहे आणि पात्र लाभार्थ्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. आता महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांना यापूर्वी मदत मिळाली होती. उरलेल्या जिल्ह्यांसाठी सरकारने 3 टप्प्यांमध्ये निधीचं वाटपची योजना आखली. त्यातील पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली. आता DBTच्या माध्यमाला तांत्रिक मर्यादांमुळे एका दिवसात संपूर्ण राज्यभर निधी पाठवणं शक्य नसते. त्यामुळे ज्या जिल्ह्यांचा समावेश पहिल्या यादीत झाला त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विम्याची रक्कम प्रत्येकाला सारखी भेटणार नाही. नुकसान झालेल्या पिकाच्या प्रकारानुसार आणि नुकसानीच्या प्रमाणानुसार मदत निश्चित करण्यात आलेली आहे. भात, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, हरभरा आणि इतर पिकांसाठी स्वतंत्र दर लागू करण्यात आले. प्रति हेक्टर नुकसानीचा अहवाल तपासल्यानंतरच अंतिम रक्कम मंजूर करण्यात आली. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आणि पारदर्शक पद्धतीने मदत जमा होत आहे. आता पुढे सर्वात महत्त्वाची माहिती सुद्धा लक्षात घ्या. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांची संपूर्ण यादी आणि कोणत्या जिल्ह्यात किती लाभार्थ्यांना फायदा भेटणार आहे याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात आधी एक गोष्ट नक्की समजून घ्या. अनेक जण विचारत आहेत की कोणाच्या खात्यात पीक विमा जमा होणार आणि कोणाला लाभ भेटणार. तर सरकारने याबद्दल स्पष्ट नियम लागू केले. तुमच्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात 2023, 2024 आणि 2025 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल आणि त्यांचे पंचनामे झाले असतील तर मदतीचा मार्ग तुमच्यासाठी खुला झाला. त्यामुळे ही माहिती प्रत्येक शेतकऱ्याने काळजीपूर्वक ऐकली पाहिजे. विशेष म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात स्वतंत्र पंचनामा झालाच पाहिजे असा काही नियम नाही. अनेक ठिकाणी तालुका आणि जिल्हा स्तरावर नुकसानीच्या अहवालाच्या आधारेच मदत मंजूर करण्यात आली. त्यामुळे तुमच्या भागात अधिकृत नुकसान नोंदी खूप महत्त्वाच्या ठरत आहेत. आता पुढची माहिती तर अत्यंत दिलासा देणारी आहे. सरकारने स्पष्ट केलं की भात पिकासाठी सर्वाधिक निधी मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, बाजरी, गहू, भुईमूग आणि सूर्यफूल यांचं जर तुम्ही उत्पादन घेतलेलं असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा सरकारने दिलासा दिला. त्याच पद्धतीने मूग, तूर, उडीद, हरभरा आणि इतर अधिसूचित पिकांसाठी स्वतंत्र मदत मंजूर करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या या सर्व पिकांच्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक सहाय्य दिलं जाईल. त्यामुळे वेगवेगळ्या पिकांचं नुकसान सहन करणाऱ्या लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे आणि नुकसान भरपाईची रक्कम थेट खात्यात जमा करायला सुरुवातसुद्धा झाली आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता खरी आनंदाची बातमी म्हणजे नुकसान भरपाई आणि पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होत आहे. खरीप हंगामात नुकसान सहन केलेल्या आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी ही मदत मोठा दिलासा देत आहे. पण इथेच एक महत्त्वाचा इशारा देण्यात आला. सरकारने यापूर्वी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांनी त्या वेळेत पूर्ण केल्या त्यांचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय खात्यात जमा व्हायला लागले. ज्यांनी अजूनही काही कामं प्रलंबित ठेवलेली आहेत, पेंडिंग ठेवलेली आहेत, त्यांनी ती तात्काळ पूर्ण करून घ्या. कारण कागदपत्रांमध्ये जर काही चूक राहिली तर तुमचा निधी अडकू शकतो. आता सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांना प्राधान्य देण्यात आलं. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली होती. त्यामुळे पहिल्या टप्प्यात या भागांचा समावेश करण्यात आला. त्याचबरोबर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांनासुद्धा या यादीमध्ये स्थान मिळालं आहे. प्रशासनाला निधी वाटपाचे स्पष्ट आदेश देण्यात आले असून लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या. सरकारने 3 गोष्टी अनिवार्य केलेल्या आहेत. या 3 अटी जर तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर निधी जमा होण्याचा मार्ग तुमच्यासाठी पूर्णपणे मोकळा होतो. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या गोष्टी ताबडतोब तपासून घ्याव्यात. सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे EKYC. ज्या शेतकऱ्यांची EKYC पूर्ण आहे त्यांनाच लाभ वितरण प्रक्रियेमध्ये प्राधान्य मिळेल. अनेक प्रकरणांमध्ये EKYC अपूर्ण असल्यामुळे निधी अडकलेला दिसून आला. त्यामुळे आजच तुमची स्थिती तुम्ही तपासून घ्या. दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक असणं.
यासोबतच तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला असणं सुद्धा आवश्यक आहे, कारण निधी जमा झाल्यानंतर त्याचा जो SMS येतो तो याच नंबरवर येतो. खात्याची तपासणी आणि DBT व्यवहारासाठी सुद्धा प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आता तिसरी अत्यंत महत्त्वाची अट कोणती आहे हे सुद्धा समजून घ्या, कारण ही एकच गोष्ट अपूर्ण राहिली तर तुमच्या खात्यात 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. त्यामुळे पुढील माहिती अजिबात चुकवू नका. आता सर्वात महत्त्वाची माहिती पुढे आली. सरकार गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने गोष्ट सांगत आहे आणि ती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड असणं अत्यंत गरजेचं इम्पॉर्टंट बनलं आहे. अनेक योजनांचे फायदे आता डिजिटल पद्धतीने दिले जात असल्यामुळे शेतकरी ओळखपत्र म्हणजे फार्मर ID कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे अजूनही फार्मर ID कार्ड नाही त्यांनी ही गोष्ट बिलकुल दुर्लक्ष करू नका, कारण सरकारने शेतकऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे म्हणून फार्मर IDची सिस्टीम लागू केली. ज्या शेतकऱ्यांची जमीन नोंद, आधार तपशील, बँक खातं आणि पीक माहिती योग्यरित्या नोंदवलेली आहे त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळण्याची प्रक्रिया अतिशय सुलभ होते. त्यामुळे अनेक शेतकरी आता फार्मर ID कार्ड काढण्यासाठी पुढाकार घेत आहेत. पण पुढची माहिती तर आणखीनच महत्त्वाची आहे. शेतकरी बांधवांनो, फार्मर ID म्हणजे नेमकं काय हे देखील समजून घ्या. जसा प्रत्येक नागरिकासाठी आधार कार्ड महत्त्वाचं असतं, त्याच पद्धतीने शेतकऱ्यांसाठी सरकारने फार्मर ID कार्ड महत्त्वाचं मानलंय. आता हे शेतकऱ्यांचं स्वतंत्र डिजिटल ओळखपत्र असते. वेगवेगळ्या कृषी योजना, अनुदान, पीक विमा आणि सरकारी मदतीसाठी याचा उपयोग होत असतो. त्यामुळे भविष्यातील योजनांचा लाभ सुरळीतपणे जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्ही तात्काळ फार्मर ID कार्ड काढून तयार ठेवा. आता सर्वात महत्त्वाच्या अपडेटकडे आपण वळू. अनेक शेतकरी ज्या 12 जिल्ह्यांच्या यादीची वाट बघत होते ती यादी जाहीर करण्यात आली. या यादीतील जिल्ह्यांमध्ये समावेश असलेल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा यादीत आहे का हे तुम्ही तपासून घेणं महत्त्वाचं ठरतंय. पहिल्या टप्प्यात ज्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला त्यामध्ये नंबर लागतो आपल्या पुणे जिल्ह्याचा. पहिल्या नंबरवर आहे पुणे जिल्हा, त्यानंतर आहे सातारा, सांगली, कोल्हापूर, जळगाव, खानदेशातला नंदुरबार, मराठवाड्यातला जालना, परभणी, हिंगोली, इकडे विदर्भातला बुलढाणा, वर्धा, गोंदिया, त्याच्यानंतर आहे उस्मानाबाद, अहमदनगर आणि मुंबईजवळचा पालघर. या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा व्हायला सुरुवात झाली असून अनेक शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळताना दिसत आहे. या ठिकाणी विशेष म्हणजे जिल्ह्यांमध्ये नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि पीक नुकसानीची नोंद झालेल्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने पैसे वाटप केले जातील. अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले असून लाभार्थी तपासणीची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली. त्यामुळे निधीच्या वाटपाचा वेग अतिशय वाढला असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. पण शेतकरी बांधवांनो, इथेच थांबू नका. फक्त जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव असणं पुरेसं नाही. मागील काही वाटपांमध्ये अनेक शेतकऱ्यांना बँक खात्याशी संबंधित अडचणींमुळे निधी मिळायला विलंब झाला होता, उशीर झाला होता. त्यामुळे सरकारने अधिकृत बँक तपशील, आधार लिंक, NPCI मॅपिंग, eKYC आणि खात्याची तपासणी या सगळ्या गोष्टींवर अतिशय विशेष भर दिला. आता पुढची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सरकारने कोणत्या बँकांमार्फत निधी जमा केला जाणार आहे आणि कोणत्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा केली जाईल याबद्दलची माहिती सुद्धा दिली. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढील अपडेट तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही याच्याशी थेट डायरेक्ट जोडलेली आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती पुढे आली. अनेक जण सतत विचारत आहेत की पीक विम्याची रक्कम नेमकी कोणत्या बँकेत सगळ्यात आधी जमा होईल. तर सरकारने निधी हस्तांतरणासाठी सहभागी बँकांची यादी तयार केली. त्यामुळे तुमचं खातं या बँकांपैकी कोणत्याही बँकेत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची इम्पॉर्टंट आहे. सगळ्यात आधी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेमध्ये निधी जमा करायची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. त्यासोबत स्टेट बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक. जर तुमचं खातं पंजाब नॅशनल बँकेत असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा. त्यासोबत IDBI बँक आणि बँक ऑफ बडोदा या प्रमुख बँकांचा निधी वाटपामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात थेट DBTच्या माध्यमातून रक्कम जमा होत आहे. आता विशेष गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिस पेमेंट बँक, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक किंवा पोस्ट खात्याशी जोडलेले आहेत त्यांना सुद्धा निधीचा लाभ मिळेल. त्यांनी काळजी करायची गरज नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी मोठी आनंदाची बातमी ठरली.
निधीचं वाटपची प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू झाली असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, यावेळी नुकसान भरपाई आणि पीक विम्यासाठी राज्य सरकारने मोठा निधी राखून ठेवला. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि इतर कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करायचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत. पण इथेच एक अत्यंत महत्त्वाची माहिती सुद्धा पुढे आली. ज्या शेतकऱ्यांचा समावेश अधिकृत पंचनाम्यात झाला आहे अशा लाभार्थ्यांना नियमानुसार मदत दिली जाईल. त्याच पद्धतीने इतर पात्र शेतकऱ्यांना सुद्धा निश्चित अटीनुसार लाभ मिळेल. त्यामुळे तुमची कागदपत्र, बँक खातं, KYC, NPCI मॅपिंग, आधार लिंक आणि फार्मर ID तुम्ही तपासून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण निधी वाटपाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. आता अनेक शेतकरी विचारताना दिसतात, अजून खात्यात पैसे दिसत नाहीत. तर अशा शेतकरी बांधवांनी बिलकुल घाबरू नये, कारण निधी टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केला जाईल. एकाच वेळी लाखो खात्यांमध्ये रक्कम जमा होत असल्याने काही व्यवहारांना थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक आणि बँक खातं ॲक्टिव्ह ठेवणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता जर तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत नसेल तर टेन्शन घेऊ नका, कारण पुढील टप्प्यांमध्ये उरलेल्या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केला. त्यामुळे अधिकृत यादी, बँक अपडेट आणि लाभार्थ्यांची माहिती नियमितपणे तुम्ही चेक करत राहा. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.